काका आपलं नाव काय? माझं नाव सुरेंद्र रामचंद्र दामले. आता माझं वय 77. बर. आपण नेहमी आम्हाला भेटायचा, गाडी घेऊन यायचा, पुस्तकं आणायची, 2 तास इथे थांबायचे कुमार परिसरात अगदी आणि बरोबर. सर्व लोक येऊन ती पुस्तकं न्यायची, आणूनही द्यायची तुम्हाला. बरोबर. तर मध्यंतर 1 वर्षभर दिसले नाहीत, बरोबर. म्हणून म्हटलं हे थांबलेलं दिसतंय आता काम आता. रिटायरमेंट थांबलोय. बर आता बर. बाकी काही नाही, पण हां. आपल्यासारख्या लोकांची ओळख झाली त्याच्यामुळे अंगावर मुठभर मास चढतं. अच्छा, चांगलंय चांगलं. कोरोनामध्ये बरंचसं काम केलं आपण कोरोनामध्ये 50,000 मास मोफत वाटली. असं. हा. आणि चौकात. लायब्ररीचं काम इथं गाडी आणून लावायचं हा, पूर्वी. कसं काय केलं, करिश्मा चौकात हं. 50 म्हणजे मास वाटायची. तर लोक म्हणायचं तुम्ही मोफत मास का वाटता? बरं. म्हटलं मी नर्मदा परिक्रमा केली. हं. ते म्हणायचे नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? म्हटलं थांबा, मी तुम्हाला पुस्तक आणून देतो. मग त्याचे पुस्तक विकत घेतली, त्यांना वाचायला दिली. त्यांनी मला एक पुस्तक दिलं, त्यांची 10 पुस्तकं मला दिली. बर. मग आता 1000ची पुस्तकं माझी 5000 झाली. हं. आता करायचं काय? आता म्हटलं आपण लायब्ररी करू. हं. मग गोपीनाथ नगर पशी औदुंबरचं झाड आहे, त्या झाडाच्या पारावरती पुस्तकं ठेवायला सुरुवात केली. बर. आणि त्याच्यामुळे तुमच्यासारख्या लोकांचा उदंड प्रतिसाद द्या. नाही चांगलं काम मस्त. केलं ना. होय, चांगलं. आणि एक समाजसेवा म्हणून समाजसेवा. केलं. आणि समाजसेवा म्हणजे मला नर्मदा परिक्रमेच्या वेळी मला जाणवलं हां. की तिथे आपल्या लोकांनी ओळख नाही, पाळख नाही, लोकांनी आपल्याला अमाप प्रेम दिलं. तर आपण काहीतरी समाजाकरता केलं पाहिजे. कारण नुसतं परिक्रमा केली, तुमच्या अंगात भिनलं आहे काय? तर बरोबर. तुमच्या अंगात ते आहे. म्हणून मग काय केलं, कोरोनाच्या वेळात आपण काम केलं आणि त्याची दखल आपल्यासारख्या लोकांनी घेतली, सकाळी घेतली, यांनी घेतली. नाही का, खूप चांगलं तृप्त काम जीवन, केलं. तृप्त हे जीवन. आम्ही आणि आता- तुमचं सुद्धा इतकं आम्ही व्याख्याने युट्यूबवर ऐकतो, हां. म्हणजे तुमचं सुद्धा काम फार मोठं आहे. कारण या वयात कसं होतं, लोकांना सांगायचं आहे, कारण लोकांना आज माहिती नाही आहे, ते तुम्ही बरोबर. सगळं त्या लोकांना त्याची माहिती करून देता. आणि हे फार तुम्ही महत्त्वाचं काम करता. त्याचं कारण असं, हां. आम्ही दोघंही, हां. मी आणि माझी पत्नी पद्मावती कोरेकर, हां. आम्ही माध्यमिक शाळेमध्ये गेले 35 वर्ष सेवा केली. बरं. आणि आपण केलेल्या सेवेच्या काळामध्ये जे ज्ञान आपण संपादन संपादन केलं. मुलांना शिकवता आपणच शिकलो, बरं. ते समाजापर्यंत जावं म्हणून फार युट्यूब चॅनल मस्त सुरू आहे. केलं. हे आम्हाला पटलं आता. हां. तर त्याच्यामुळे कसं होतं, काम करण्याकरता कुठली तरी प्रेरणा असते की तुम्हाला शिक्षिकेमुळे तुम्हाला प्रश्नच नाही. तुम्ही अनेक मुलांना तुम्ही घडवलंय. मुलांना घडवलं म्हणण्यापेक्षा मुलं आमच्या हातून घडली. बरं. आणि त्यांना घडवता आम्ही घडलो. नाही मग ते तो तुमचा मोठेपणा आहे. सेवानिवृत्ती- तुम्ही म्हणताय तो तुमचा मोठेपणा आहे. नाही, पण तुमच्या ठिकाणी आणि खरंच हे मोठं काम केलं. शिक्षकीचं काम म्हणजे साधन आहे. आपण खूप चांगलं काम करत आहात, आजही करताय. बरं. कुठेतरी थांबलं पाहिजे, हा आपला संदेश आहे. बरं. परंतु त्यामुळे आता ते जरी आज आपण- थांबलं असलं, हं? जरी समजा लायब्ररीचं काम जरी थांबलं असलं, हां. तरी स्वामींची दिनदर्शिका बरं. ते आता मी काढतो, ती माझी आहे. बरं. दुसरी गोष्ट आता पुस्तक लिहितोय हं. नर्मदा परिक्रमेवरती. बरं. त्याचा व्याख्यान द्यायचा विचार आहे. कोरोनामुळे 2 वर्ष सगळं बंद होतं. बर. कारण आज आता- त्यावेळेला बंद होत. बंद. आता परत विचार चाललाय की लोकांना त्याची माहिती द्यावी. उद्देश फक्त हाच हं. की लोकांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय कळावं. कारण खेडेगावात आणि शहरात भयंकर फरक आहे. आहे. तिकडे माणुसकी काय आहे हं, हे हं. तुम्ही बघण्याकरता तिथे तुम्ही 2 दिवस तरी अवश्य राहावा, म्हणजे तुम्हाला कळेल. शहरामध्ये काय हां. होतं, जे ते आपापल्या विश्वात आता आणि धावपळीत धावपळ नाही, ते जीवन आहे. इलाज नाहीये, बरोबर आहे. पण त्यांच्याकडे सुद्धा खेडेगावात त्यांच्याकडे सुद्धा धावपळ आहे. आहे. ते पण- धावपळ करून सुद्धा ती सेवा करतात. परंतु त्या ग्रामीण संस्कृतीमध्ये हां, हां. आपला अतिथी देवो भव म्हणतो आपण, आता ती भावना आजही आजही जागृत आहे. अशा आवड आहे. म्हणजे कोणी असो, तुम्ही ओळख तो असो, शब्द बरोबर वापरला. हं, ओळख अगदी ती असो, भावना आजही आहे ती. आणि ती बघायलाच तुम्ही तिकडे जावं याच्यामध्ये. ठीक आहे. धन्यवाद. आपण चला, भेटला, आजचा आनंद वाटला. दिवस आम्हाला अगदी सोन्याचा नाही, वाटला. नाही, काही नाही, अशा प्रश्न माणसांशी भेट होणं नाही. याला भाग्य लागतं, नाही, त्याच्याशिवाय असं नाही काही. प्रश्न हा नाही. हा. आपल्यामुळे खूप बरं वाटलं. मस्त. परवा राहुल कुलकर्णी भेटले, हां. पत्रकार राहुल हा, ते इथे कुलकर्णी. चालतात बघा. हां, चालतात. चल, बरं. तर आम्हाला अशी शंका आली, हे म्हटले राहुल कुलकर्णी, मी म्हटलं नाही, हा. म्हणजे विचारून बघा, बघितलं तर राहुल राहुल कुलकर्णी. कुलकर्णी ते असं फोन हो, कायम चालू असतं. काय असं आणि चालतं? त्यांच्याशी बोललो, हा. म्हणजे एक फेसबुकला आम्ही टाकलं होतं बर की एक आनंद आहे आणि आनंद. अशी चांगली माणसं भेटली, भेटणं बरोबर. आपल्यालाही त्यांच्यापासून शिकायला शिकायला मिळतं. मिळतं, बरोबर. शिवाय त्यांचं समाजात एवढं मोठं राहुल कुलकर्णीचं काम आज चालू आहे. चालू आहे, बरोबर. भ्रष्टाचार
हा सगळा बाहेर काढण्याचं काम एक चांगला पत्रकार म्हणून ते करत असतात. आणि ते निर्भीडपणे ते हा साधं नाही, तो साधं शब्द नाहीये. महत्वाचा आहे, निर्भीड निर्भीड हो. त्यांचं. हा. पण काय ते काम ते करायचं म्हणजे साधं नाहीये. साधं नाही पण ते- त्यांना कौतुक आहे हो. त्याच्यासारख्या सगळ्या पत्रकारांचं कौतुक आहे आणि ते लोक आहेत म्हणूनच हे आहेत. हो तो नाही, लोकशाहीचा ती बदबद सुरू झाली आहे ते काढण्याकरता असे लोक हवेच आहेत. हवे. नाही नाही, ते आहे त्याला आता आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो. चौथा स्तंभ म्हणतो ते ते अगदी आहे बरोबर आहे. म्हणून काहीतरी शासनावरती अंकुश आहे, ते बरोबर अगदी बरोबर लोकांच्यावरती अंकुश आहे, तर चौथा- भ्रष्टाचारावरती अंकुश आहे. चौथा स्तंभ बरोबर आहे तो. तर त्यामुळे त्यांची एक भेट झाली. होय. त्यावेळेला खूप आम्हाला आनंद वाटला आणि बरोबर. असे आम्ही मुलाखती आपल्यासारख्या लोकांच्या सहज भेटता घेतो घेत असतो, बरोबर. आणि त्यातच आपली माहिती जाते. त्यात ज्या व्यक्तीशी आपण बोलतो त्यांचंही समाजापर्यंत माहिती जाते. समाजापर्यंत माहिती होते बरोबर. तेव्हा आज आपण इथं भेटलात, भेटलात. खूप आनंद वाटला. आपलं कार्य असंच चालू राहू द्या. नक्कीच, नक्कीच. आपल्या कार्याला शुभेच्छा. आपल्या मनापासून धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून नाही हे काही केलं नाही काय? आमच्याकडे वेळ